वामन दादा आहेत का? आधी काय काम आहे ते सांग, मग आहेत का नाही ते सांग. तुम्ही सीएमच्या खुर्चीत बसलेलं पाहायला आम्हाला सुद्धा आवडेल ना. दादाची प्रायव्हेट मीटिंग चालली आतमध्ये, कोणाला बी आतमध्ये पाठवू नको अशी ऑर्डर दिली त्याने मला. तुझ्या समोर हात जोडते. माझ्या आयुष्याचा खेळ खंडोबा झाला तरी चालेल, पण तू जाऊ नकोस. अमृता, कोण खरं बोलतोय आणि कोण खोटं बोलतोय ना हे आत्ताच ठरेल. तेही अमृता तुझ्या समोर. इतके दिवस मी गप्प बसले होते फक्त तुझ्यासाठी, पण आता तूच माझ्यावर जर का आरोप करायला लागलीस तर मी गप्प नाही बसू शकत. अमृता, आर्यनचं तुझ्यावर प्रेम नाहीये. त्याने तुझ्याशी लग्न केलं त्याच्या वडिलांच्या मृत्यूचा सूड उगवण्यासाठी. खोटं अमृता, खोटं बोलते ही. बघ, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते तुला माहिती आहे अमृता. हा, म्हणेल तसंच मला वागायला लागत होतं, कारण यांनी मला धमकी दिली होती. मी जर याच्या मनाप्रमाणे वागले नाही तर तो तुझा जीव घेईल म्हणून. अमृता, अमृता, तू हिचं काय ऐकतेस? एक नंबरची खोटारडी बाई आहे. हे बघ अमृता, ही स्वतःची कर्म लपवण्यासाठी ना माझ्यावर आरोप करते. नाही अमृता, माझ्या कुंकवाची शपथ घेते. मी जे बोलतेय ना ते पूर्ण खरं आहे. तू यालाच विचार ना, हे सगळं त्यांनी आतापर्यंत तुला का नाही सांगितलं? जर का मी याच्या मागे लागले होते तर तू तुझा आधीच का नाही बोलला? हे बघ अमृता, अमृता, मी तुला आधीच नाही सांगितलं कारण मला कोणाचंही काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. कोण खरंय कोण खोटंय मला काहीच कळत नाहीये. या क्षणी मला फक्त इतकंच कळतंय की या सगळ्या प्रकरणात माझं आयुष्य बर्बाद झालंय. अमृता, अमृता, ऐक माझं. काय बहिणी, आई गायनं कुठे गेला होता एवढ्या? काय हो? नाही, दादा मला म्हणला जा बाबा मागावर जा तिच्या. आम्ही आलो, तुम्ही एकदम गुल झाला. कुठे गेला होता सांगा की. कुठेही जाईन. तुम्हाला काय करायचंय? मला काय करायचं म्हणजे दादा राम, आम्ही लक्ष्मण. त्यांनीच सांगितलं होतं लक्ष्मणाला वहिनीवर नजर ठेवायला. रेषा मारायचं काम आमचं, वालांड्याचं काम तुमचं. कुठल्या रावणाला भेटायला गेला होता? आणि खरं सांगू काय वहिनी, घरंदाज बाईने अशी लपडी करू नये. आणि लपडी करायची हाऊस असेल तर बाहेर कशाला, घरामध्ये आहे की हो एवढा राजबेंडा रावण. परशु दादा, परत जर तुमची गटार गंगा व्हायला लागली ना तर तुम्हाला जड जाईल. जड तर तुम्हाला जाईल वहिनी. तुमच्या सगळ्या लपड्यांची कुणकुण दादाला लागली. ही पोस्टमनगिरी केव्हापासून सुरू केली तुम्ही? दादानी पोस्ट ऑफिस उघडलं ना, आम्हाला ठेवलं पोस्टमन म्हणून. परशु दादा, ठीक आहे, जे काय घडले ते आता आम्हाला दादाला सांगावंच लागणार. आणि सांगू नये असं वाटत असेल तर तुम्ही आमची लपडी जागा, आम्ही तुमची लपडी जागतो. कॉम्प्रोमाइज हो. स्वतःच्या पुतणीला सुद्धा नाही सोडलं तुम्ही.
जर घराचे तुकडे तोडायला निघालात ना तर याद राखा, तुकडं नाही, लचके. या घराचे लचके तोडायचे आहेत मला. जर तुम्ही असं काही करणार असाल ना तर एक लक्षात ठेवा, पिसाळलेल्या कुत्र्याला गोळी घालतात. पिसळलेलं कुत्र होय मी. आता पिसळलेलं कुत्र काय काय करते ते बघाच तुम्ही. तुमची सगळी लफडी दादाच्या कानावर आता घालायलाच पाहिजेत. पिसळलेलं कुत्र. अमृता, अमृता, अमृता थांब. हे बघ ऐक माझं. मला काही ऐकून घ्यायचं नाही, माझा हात सोड. नाही सोडणार. जोपर्यंत तू माझी बाजू ऐकून घेत नाहीस नाही सोडणार मी तुला. मला कोणाचीही बाजू ऐकून घ्यायची नाही, तू जा इथनं. अमृता, अमृता मी तुझी शपथ घेऊन सांगतो, जानकी जे काय बोलली ते खरं आहे का खोटं आहे हे जाणून घ्यायचं नाहीये मला. ठीक आहे. तुला माझ्यावर विश्वास ठेवायचा नसेल तर आर्यन, माझा कोणावरही विश्वास नाहीये, ना तुझ्यावर ना तिच्यावर. तुम्ही दोघांनी मिळून हा खेळ चालवलायत ना. असं नको बोलूस अमृता. हा सगळा खेळ वाटतोय तुला? आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. आर्यन, आपल्या नाही, माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. माझ्या आयुष्याचा खेळ केलाय तुम्ही दोघांनी. चूक माझी नाहीये अमृता. जानकी खोटारडी आहे. हे बघ, तुमच्या दोघांपैकी कोणीही खोटं असलं तरी त्याचे परिणाम मलाच भोगावे लागणार आहेत ना. आर्यन, तू माझा नवरा आहेस आणि जानकी तुम्ही दोघांनीही मिळून मला एकटं पाडले. आर्यन, अरे तुम्हा दोघांच्याच आधारावर मी जगत होते, पण तुम्ही माझे आधारच मोडून पाडले. तू माझा ऐक अमृता. आर्यन, तू माझा ऐक आणि प्लीज इथून जा, मला एकटीला राहू दे प्लीज. ठीक आहे. तुझी मनस्थिती आता बरोबर नाहीये. आपण नंतर बोलूया. मला कोणाशीच बोलायचं नाहीये, मला कोणीही नकोय, तू प्लीज जा इथून. हॅलो आत्याबाई, जानकी, बोल ग. काय झालंय तुम्हाला? धाप लागलीये का? नाही ग, अगं आत्ताच आले देवळातून, चढ होता ना जरा म्हणून दमले. काय नाही, बोल बोल. आत्याबाई, मला ना तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. हा, काय होतं आत्याबाई? बरे आहात ना तुम्ही? अगं काही झालं नाहीये मला, मजेत आहे अगदी मी, मजेत. अगं काय सांगू तुला, एक एक देवळं म्हणजे इतकी सुंदर आहेत ना, मन कसं अगदी तृप्त होतंय बघ एक एक गोष्टी बघता बघता. खूप खूप शांत आणि छान वाटतंय बघ. अगं देवळात चालत निघाले ना, माझ्या आजूबाजूच्या माणसांना वाटत होतं ही म्हातारी कशी काय चालणार. मी म्हटलं तुम्ही नका काळजी करू, मी येते, बरोबर येते चालत बघा. अगं हो बाई, तुला बोलायचं होतं ना माझ्याशी, आणि मीच काय बडबडत बसलीये. हा बोल बोल. काय ग? म्हणजे काळजी वाटत होती ना, म्हणूनच फोन केला होता मी. अगं नको काळजी करू माझी, मी सांगितलं ना तुला, मी खरंच मजेत आहे. अशी छान मस्त थंडी पडली इथे, इतकी मजा येते हिंडायला की बस. बरं मग ठेवते फोन, नंतर करेन. बरं बरं,
करा मात्र नक्की फोन करा. ठेवते. जानकी काय ग आईला म्हणत होती मला शोधत होतीस तू काय झालं आता काय झालं नवीन जानकी हे बघ काहीही असेल तरी मला सांग तुझं काही चुकलं असेल तरी सुद्धा सांग मी नाही ओरडणार तुला खरंच नाही काय चाललंय मी आर्यनला भेटायला गेले होते. पण मुळात तू त्याला भेटायला गेलीसच का तो असं काहीतरी बोलल्यानंतर माझ्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता. तुला थोडा धीर धरता येत नव्हता मी तुम्हाला खूप फोन करत होते पण पास जानकी पास तीच तीच कारण सांगणं आता पास झालं आपण ताबडतोब काहीतरी करायला पाहिजे नाहीतर तो हरामखोर अमृताला जाऊन काहीतरी उलटसुलट सांगेल तिच्या मनात भरवून देईल सगळं तुझ्याविषयीचं विष तिच्या मनात पेरेल. पण आपण करणार काय? मी अमृताशी बोलतो तिला समजावून सांगेन त्या नालायकाने काय काय केले ते सगळं तिला सांगेन. अर्थात ती विश्वास ठेवेलच असं नाही पण सद्य परिस्थितीत जर विश्वास ठेवलाच तर फक्त माझ्यावर ठेवेल. तिला भेटणार कसे कुठे? तिच्या घरी. काळजी करू नकोस तो हरामखोर तिथे असेल ना तिथे तमाशा करेन मी तिथल्या तिथे 2 कानाखाली वाजवेन मी त्याच्या. दादा तुम्हाला त्याने काही केलं तर? तो मला तिथे तरी काहीही करणार नाही मला काही होणार नाही काळजी करू नकोस. दादा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मीटिंगला गेला होतास काय झालं रे? प्रश्न विचारू नकोस मला परशु अधिकार नाही तुला तो. राहिलं एवढं आत्मीयतेनं विचारायला गेलो मी चांगलं वागलेलं आवडतच नाही वाटतं तुला. चांगलं वागण्याचा सुद्धा प्रयत्न करू नकोस तुला नाही झेपणार. जी तुझी ताकद आहे तिथेच वापर. ठीक आहे एकदम डोक्यात फिट्ट बसून टाकलं आता 1 नंबरचा वाईट वागून दाखवून तुला मी. तुला काम सांगितलं होतं त्याचं काय झालं? कुठलं जानकी वहिनींचं? नाही झालं ते. का? अरे म्हणजे तू म्हणल्याप्रमाणे वहिनींचा पाठलाग करायला गेलो मी पण वहिनींची गाडी ही सुसाट धावायला लागली एकदम. बहुतेक त्यांनी ड्रायव्हरला बोंगाट पळवायची आयडिया दिली असेल. काय कळना मी आपली पाठलाग करतोय पण काय गाठू शकलो नाही त्यांना. दादा पुढच्या आला की नाही मला त्यांच्याविषयी लई मोठी गाडी दे म्हणजे शर्यतीमध्ये हारणार नाही रे मी. बट मला काय म्हणायचे म्हणजे भाजीपाला आणायला मार्केटमध्ये गेले असतील किंवा देवळात गेले असतील एवढी गाडी बोंगाट पळवायची गरज काय त्यांना? काय तर गडबड आहे त्यांचं कुठेतरी लपडं बिपडं आहे वाटतं. काय तर गडबड आहे त्यांचं कुठेतरी लपडं बिपडं आहे वाटतं. काय तोंड सांभाळून बोला परशु दादा.
आणि फक्त विचारलेल्या प्रश्नांचीच उत्तरं देत जा. उत्तरांवरून तात्पर्य काढण्याचं काम तुमचं नाही. काय लहानपणापासूनची सवय हो. लहानपणी पेपरामध्ये प्रश्न असायचा, उत्तराचं तात्पर्य काढा. तेव्हापासून सवय लागली. काही सवयी आता मोडल्या पाहिजे. आता लहान नाही आहात तुम्ही. दादा काय म्हणलं बघ, मोठा झालोय म्हणे मी आता. सवयी जरी मोडल्या की नाही मॅडम, तरी शेतावरनं भाताची परीक्षाही होणारच. शहाण्याला बरोबर कळतं की कोणत्या शीतावरून भाताची परीक्षा घ्यायची असते ते. आणि कसं आहे ना, जर तुमच्यावरून अख्ख्या किल्लेदार घराण्याची परीक्षा घेतली ना कोणी, कसं चमत्कारिक रिझल्ट येतील तसंच ते काहीतरी. दादाच्या खास मर्जीतले आहेत तुम्ही, म्हणून ऐकून घेतो. परशो निघ इथून. तुझ्या भल्याचं तेच सांगणार रे मी दादा. कर्तव्य आहे माझं. परशो कोणाच्या तरी सांगण्यावरून तुम्ही परशोशी बोलत होतीस म्हणून ठीक आहे. पुन्हा या भाषेत बोलू नकोस. शोभत नाही तुला. कुठे गेली होतीस तू आत्ता? म्हणजे या प्रश्नाचा अर्थ न कळणे इतकी लहान नाही आहेस तू. कुठे गेली होतीस? मी ते देवळात गेली होतीस हे नेहमीसारखं खोटं उत्तर देऊ नकोस. कुठे गेली होतीस? कोणाला भेटायला गेली होतीस? खरं खरं सांग. मी तुमच्याशी खोटं नाही बोलते. या घराच्या भल्यासाठीच मी खड्ड्यात गेलं या घराचं भलं. बघता घेतलेलं नाहीयेस तू या घराच्या भल्या बुऱ्याचा विचार करण्याचा. तुम्हाला ऐकायचंय ना मी कुठे गेले होते? तुमच्या जावयाला भेटायला गेले होते मी. ते पण त्यांनी फोन करून बोलावलं म्हणून. तेच विचारायचंय मला. तो हरामखोर तुला फोन का करतो आणि त्याने फोन केल्यावर तू त्याला भेटायला का जातेस? कारण त्यांनी अमृताशी लग्न केलं आणि तो अमृताला फसवतोय. कोणाला फसवतोय याच्याशी मला काही घेणं देणं नाही, पण तू मात्र मला फसवतेस. का फोन करतो तो तुला? का भेटायला जातेस तू? या प्रश्नांची उत्तर दे ना. बोल. विश्वास ठेवा माझ्यावरती. नाही ठेवू शकत. मला जे खरं आहे ते सांग. साहेब, अरे बाहेर आपल्या अमृताताई आलेत. एकटाच आलास? अमृता कुठे? अमृता मला नाही माहिती. म्हणजे माझ्या बरोबर नव्हती ती. तुझ्या बरोबर नव्हती? अरे मग कुठे? असेल ना, म्हणजे खोलीत नाहीये का ती? अरे ती खोलीत नाहीये म्हणूनच विचारतीये ना. पण मग तुला काही न सांगताच गेली? हो, मला न सांगता गेली. वामनराव आले ते तिला भेटायला. वामन काका वामन काका इथे आले होते? अरे हो, वामनराव इथे आले होते तिला भेटायला. तिला बोलवायला गेले तेव्हा मला कळलं की ती घरात नाहीये. मला असं वाटलं की ती तुझ्या बरोबर, म्हणजे तुम्ही दोघं एकत्र असाल. नाही, मी माझ्या कामासाठी गेलो होतो ना बाहेर. मग मुलांचं काय करायचं रे? आधी तू असा होता, कुठे जातोस, काय करतो, काही सांगत नव्हतास. आणि आता ही, म्हणजे घरच्यांचा जीव टांगणीला लागतो याचं भानच नाही ना तुम्हाला. मामा प्लीज, मी तिला फोन करून बघतो. काय फोन करून बघ? तुम्ही काय मूर्ख आहे का? मगासपासून तिचा फोन ट्राय करते, स्विच ऑफ आहे. बरं ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. तू पॅनिक नको होऊस प्लीज.
सरतापे नावाच्या एका बाईला याआधीच मी या घरातून बाहेर काढलंय आणि सिक्युरिटीला सांगितलं होतं की तिला आत घ्यायचं नाही. तरी सुद्धा ही आत कशी आली? मी गेटवर सगळ्यांशी भांडून आले, कारण मला बोलायचंय तुमच्याशी. पण मला बोलायचं नसेल तर मग नका बोलू, पण माझं बोलणं तुम्ही ऐकून घेतलंच पाहिजे. ते तू सिक्युरिटीला सांगितलं असतंस तरी माझ्या कानांपर्यंत आलं असतं. त्यासाठी तुझं हे घाणेरडं तोंड दाखवण्याची गरज नव्हती. अहो असं काय बोलताय? तिला काय म्हणायचंय ते ऐकून तरी घ्या. 1 मिनिट जानकी. हा वाद माझा आणि माझ्या बाबांचा आहे. तुला मध्ये नाक खुपसायची काहीच गरज नाहीये. तोंड सांभाळून बोल. या घराच्या मालकिणीशी बोलतेस तू. माझं घर तोडणाऱ्या, स्वतःच्या घराची अब्रू वेशीवर टांगणाऱ्या एका बाईशी बोलतेय मी.